नमस्कार. आज राऊंड मारायला आले. 4:35 झालेली आहेत संध्याकाळची. तर एक असं पक्षी बघायला आलेले, परंतु तो पक्षी आहे ना काय तर छोटे छोटे आहेत. पण बघूया तर तारासाठी कुणीतरी छोटे छोटे पक्षी मला हवे होते म्हणून आले इकडे. बघूया घेईल मी. जरा पाय मोकळे करायला हो म्हणून बाहेर पडले. ते कसं मुंबई साईडला गेलो ना आपण तर खूप साऱ्या व्हरायटी मिळतात आपल्याला. तर बघूया आता. तोपर्यंत तारा पण खूप सारी अशी स्वतःला हळूहळू आता तिला कळतंय. खूप ॲक्टिव्ह होते ती. सुरुवातीचे काही दिवस ती दाणे पाणी खात नव्हती. नील उडून गेला. ते काय झालं, 2-4 पक्षी सहज उडून गेले. याला कारण माझं अतिप्रेम म्हणजे मला त्यांना मोकळं सोडायचं असतं, असं पिंजऱ्यात बंदिस्त नसतं करायचं. आणि त्या कारणानं मग ते उडाले. मुलं मला ओरडतात, अगं मम्मी पैसे किती जातात. 500 रुपयाला ते काहीतरी जोडी आणते मी. फुल किती छान आहे ना हे बघा. राऊंड मारायला आली तर म्हटलं बघूया आता काही दिसतंय का मला. मी ते 1-2च आहेत. ते पण इतकं म्हणजे असं व्यवस्थित नाही ठेवत. झेंडू मला असं वाटतं की आता इकडूनच मला दुसरा राऊंड घेतला पाहिजे त्या बाजूला. एक असं हे पण तोडायला हवं आपल्याला. फांदी नाही रिक्षात नाही जायचं. रिक्षावाल्या काकांना वाटलं मी क्रॉस करते. त्यांना वाटलं मला एक लाकडाची मोठी, पण ते आमच्या तिकडेच आहे. आमच्या तिथे खूप सारे आहेत झाडं. तिथे कुठे काही नाही, तेवढे मोठी झाडं नाही आहेत. सगळे असे छोटे छोटे आहेत. ती बघा अशी वाढली. ही कसली आहेत काय माहिती ही पानं. हे बघा ना, आहे ना, ही कसली पानं आहेत काय माहिती. खूप आहेत ही झाडं या बाजूला. खूप आहेत. बघा ही सगळी तीच झाडं आहेत. एक मोठी फांदी तोडून घेतली पण पक्षी उडाले. 3 उडाले. कोणाला सांगितलेलं नाही आहे मी. 3 पैकी एकच तारा आहे. तारा रॉयल बर्ड आहे. ती शांतपणे गप्पपणे खात असते. आणि ते कधी तारा पण शिकते आता पळायला. हां, मला असं वाटलं की ती सुद्धा आता ना बघते. आम्ही जो दरवाजा उघडतो ना ती तिकडे लक्ष द्यायला लागले. अक्षरशः तुम्हाला सांगते, आज मी त्या दरवाजाला ना जी आपली प्लॅस्टिकचं ते लॉक असतं ना बघा, ती जाळ्या वगैरे लावतो आपण, त्याला काय बोलतात आता मला पटकन नावं येत नाही. तर मग ते लावलंय मी. उलट्या बाजूनं लावलं की हवं तेव्हा खोलता येतं ते प्लॅस्टिकचं. म्हणजे एक प्रकारचं असं की तो पिंजरा ती सहज चोचीनं उघडू नये. ते यूट्यूबमध्ये नाही का दाखवतात की एखादा पक्षी सहज वर चोचीनं पिंजऱ्याचं दार उघडतो नाही येतं. तर आमच्या ताराबाई पण बघायला लागलं. मला हसायला येतं. प्रेम इंसान को बहुत अच्छा बना देता है. आमचे पक्षी तर पळपळ जायला लागले. मम्मी 1000 रुपये उडाले मला बोलत आहेत. म्हणून आता तिला जवळजवळ 8 दिवस मी एकटीच राहते. पण त्या 8 दिवसाच्या एकटेपणात तारा शिकली. तिनं 2-3 दिवस अन्नपाणी सोडलेलं, पण आता ती खाते. तिचा संघर्ष चालू आहे थोडक्यात आपल्या मानवी भाषेत. ती खूप बारीक झाली, पातळ झालेली. आता 2-3 टाईम पाणी पिते, खाते.
तर मग आम्ही सगळे तिघही मायलेकरं म्हणतो की बघ थोडंसं तिला वेळ देऊया. उगाच असतं दुसरा एक आणलेला तो तिला खाऊ देत नव्हता, त्रास द्यायचा. तर त्यामध्ये काय झालं, ती गप्प एका कोपऱ्यात बसायची. तर तिला फाईट करायला पण मग तिला त्यानं मारलं की मी त्याला ओरडायचे एकदम धपाटे धपाटे, म्हणजे आई ग फक्त आपलं असं जरा ओरडायचे मी. तर आता अहो किती छान आहे ना. काय काय माहिती आहे प्रकार, कोकण फ्युजन मस्त वाटतंय, मला आवडलं हे बघा आहे ना, कोकण फ्युजन. कोणाचीही परमिशन न घेता मी हे केलं आहे, पण मला हे आवडलं म्हणून. तर चला आता जाते घरी. राऊंड तर झाला एक पूर्ण असं स्क्वेअर मारून झाला आहे. जाते आता घरी. आणि व्हिडिओही 6 मिनिट 11 सेकंदाचा झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.